हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदाच्या दोन्ही ॲन्सरची आलेले आहेत. आता टायपिंग टेस्ट होईल आणि टायपिंग टेस्ट झाल्यानंतर मग इंटरव्ह्यूच्या वेळेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. तर कोणकोणती डॉक्युमेंट लागणार आहेत तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त लिपिक पदासाठी लागणारी जी डॉक्युमेंट्स आहेत ना, त्याची संपूर्ण यादी आपण पाहणार आहोत. त्याचा सिक्वेन्स कसा लावायचा, ते अटेस्टेड कोणाकडून करून घ्यायचं, ती सगळी माहिती आपण पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि शिपाई पदासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहे त्याचा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, कारण त्याच्यामध्ये 7वीच्या मार्कशीटचा बऱ्याच जणांचा इश्यू आहे, तर त्याचीसुद्धा माहिती त्यामध्ये देईल. पण या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त लिपिक पदासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटची लिस्ट मी तुम्हाला देणार आहे. जिल्हा न्यायालयामध्ये मोठी भरती होणार आहे लिपिक आणि शिपाई पदासाठी. मग त्यासाठी जर तुम्हाला जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जिल्हा न्यायालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 + GST इतकी कमी फी आहे आणि याच्यातून लिपिक व शिपाई दोन्हीचाही अभ्यासक्रम छानपैकी पूर्ण होतो आणि यातले जशास तसे प्रश्न तुम्हाला परीक्षेला बरेचसे येतील याची मला खात्री आहे. तर या ठिकाणी पहा, जेव्हा लिपिक पदाची जाहिरात आली होती, त्या जाहिरातीमध्येच त्यांनी लागलेल्या म्हणजे जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत व्हेरिफिकेशनच्या वेळेला, त्याची यादी दिलेली आहे. तर इथे पहा, इंग्लिशमध्ये दिले, पण मी तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करून देतो. कॅन्डिडेट्स हू आर लाईकली टू बी कॉल्ड फॉर व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स शॅल सबमिट सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट ऑब्लिक सर्टिफिकेट्स अँड प्रोड्यूस ओरिजिनल देअर ऑफ. याचा अर्थ काय, की जे काय आता डॉक्युमेंट मी सांगणार आहे ते सगळे ओरिजिनल तर लागणारच आहेत, पण त्याचं झेरॉक्स कॉपी काढायची आहे आणि जी काही तुम्ही झेरॉक्स काढाल त्याच्यावर सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय, तर त्या झेरॉक्स जे काही तुम्ही काढलेलं आहे त्या पानाच्या शेवटी तुमची स्वतःची सही केलेली पाहिजे. त्यालाच सेल्फ अटेस्टेड असं म्हणतात. म्हणजे इतर कुणाकडूनही तुम्हाला अटेस्टेड करून घ्यायचं नाही. जे काही झेरॉक्स काढलेले आहेत त्या झेरॉक्सवर स्वतःचं सेल्फ अटेस्टेड म्हणजे स्वतःची सही करायची आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा लागणार आहेत. आणि 2 बंच करा म्हणजे ओरिजिनलचा एक तर असेलच, पण झेरॉक्सचे 2 बंच करा. पासपोर्ट फोटोसुद्धा सोबत असू द्या. आता पहा, तुमची जी जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेचा पुरावा म्हणून कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते पहा. तर सर्टिफिकेट ऑफ प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी ऑर बोर्ड सर्टिफिकेट ऑफ एस-एस-सी एक्सेट्रा. म्हणजे आता हे सगळे लागणार नाहीत बरं का. तुम्हाला जन्माचा पुरावा म्हणून याच्यापैकी एखादं कोणतं तरी चालेल. त्याच्यामध्ये तुमची जी टी-सी असते, टी-सी म्हणजे लिव्ह इन सर्टिफिकेट, शाळेतून शाळा सोडल्याचा दाखला असं मराठीमध्ये म्हणतो. त्याच्यावर तुमचं जन्माची नोंद केलेली असते जन्मतारखेची, तो असला तरी चालेल. तो नसेल तर बर्थ सर्टिफिकेट चालतो. बर्थ सर्टिफिकेट नसेल तर तुमचं जे 10वीची सनद असते पहा, म्हणजे 10वीची मार्कशीट वेगळी आणि 10वीची सनद वेगळी, त्याला सर्टिफिकेट म्हणतात. त्याच्यावर सुद्धा तुमचं डेट ऑफ बर्थ असते, तर ती सुद्धा चालेल. म्हणजे या तिन्हीपैकी कोणतं तरी एक पाहिजे. शाळा सोडल्याचा दाखला किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा 10वीची सनद म्हणजे एस-एस-सी सर्टिफिकेट. हे झालं पहिलं आणि हे वरच लावायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर मार्कशीट ऑफ पासिंग सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशन such as SSC, HSC, graduation, law graduation, and post graduation, etc., where the mark sheet reflects. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, की सर्वात वर तुमचं बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा पुरावा लावायचा आहे. त्याच्या खाली तुमचं जे शालेय डॉक्युमेंट आहेत, मग शालेय डॉक्युमेंटमध्ये काय करायचं माहिती आहे का, सर्वात वर 10वीचं, त्याच्या खाली 12वीचं, त्याच्या खाली ग्रॅज्युएशन, त्याच्या खाली पोस्ट ग्रॅज्युएशन. आता ज्या विद्यार्थ्यांचा डॉक्युमेंटवर CGPA किंवा SGPA आहे, त्यांनी शाळा म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन किंवा विद्यापीठामध्ये जाऊन त्याचं रूपांतर मार्कांमध्ये करायचं आहे आणि त्याचं मार्कांमध्ये रूपांतरित असलेलं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट तुम्हाला घ्यायची आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. हे त्याच्यानंतर त्याच्या खाली कोणतं सर्टिफिकेट लावायचं आहे, तर सर्टिफिकेट इश्यू बाय द गव्हर्नमेंट बोर्ड GCC, म्हणजे तुमचं जे टायपिंग सर्टिफिकेट आहे की नाही, तुम्ही जी टायपिंग केलेली आहे ते टायपिंगचं सर्टिफिकेट त्याच्या खाली लावायचं आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ कॉम्प्युटर प्रोफिशियन्सी, म्हणजे कॉम्प्युटर कोर्स झाल्याचं MSc CIT असेल किंवा इतर कोणता कोर्स झालेला असेल तर ते सर्टिफिकेट लावायचं आहे.
त्याच्या खाली जर तुम्ही ट्रस्टमध्ये येत असाल, जी कोणती तुमची ट्रस्ट असेल, तर ते ट्रस्ट सर्टिफिकेट तुम्हाला लावायचं आहे. ओपनसाठी ट्रस्ट सर्टिफिकेट नाही. ओपनसाठी इथपर्यंतचे डॉक्युमेंट म्हणजे इथपर्यंतचे डॉक्युमेंट सगळ्यांना कंपल्सरी आहेत. आणि जे ट्रस्टमध्ये आहे त्यांच्यासाठी एक ट्रस्ट सर्टिफिकेट आहे, त्याच्या खाली लावायचं आहे. त्याच्यानंतर सर्टिफिकेट फ्रॉम द कॉम्पिटंट ऑथॉरिटी स्टेटिंग दॅट ही ऑब्लिक शी हॅज अच्छा, रहिवासी प्रमाणपत्र डोमिसाईल सर्टिफिकेट ज्याची तहसीलमधून मिळतं. एकदा काढल्यावर 15 वर्षे ते राहतं. तर कॉम्प्युटरच्या सर्टिफिकेटच्या खाली तुमचं रहिवासी प्रमाणपत्र लावायचं आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट. त्याच्यानंतर व्हेअर द कॅन्डिडेट्स नेम इज चेंज, जर नावामध्ये बदल झालेला असेल तर मॅरेज सर्टिफिकेट खास करून मॅरिड महिला मुली ज्या असतात त्यांच्यासाठी आहे. तर एक तर गव्हर्नमेंटचं गॅजेट लागेल, गॅजेट तुम्हाला मिळतं तयार करून, आणि किंवा मग मॅरेज सर्टिफिकेट लागेल. दोन्हीपैकी कोणतं तरी एक लागेल. दोन्हीची आवश्यकता नाही जर नाव बदललेलं असेल तर. त्याच्यानंतर ओरिजिनल कॅरेक्टर सर्टिफिकेट. आता हे पहा, फॉर्म भरताना ना 2 व्यक्तींची नावं तुम्ही दिली असतील, ज्यांच्याकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं होतं. तर कॅरेक्टर सर्टिफिकेटचं ओरिजिनल पाहिजे त्यांना 2 ओरिजिनल कॅरेक्टर सर्टिफिकेट इश्यूड बाय 2 रिस्पेक्टेबल पर्सन्स विथ देअर नेम्स, डेजिग्नेशन अँड फुल पोस्टल ॲड्रेस, म्हणजे त्या व्यक्तीचं नाव लिहायचं, त्याच्या पदाचं नाव लिहायचं आणि त्याचा संपूर्ण पत्ता, पोस्टल ॲड्रेस त्यांचा जो पत्ता आहे तो लिहायचा आहे. ऑन ऑर आफ्टर डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर च्या त्या तारखेचं किंवा ज्या ज्या दिवशी जाहिरात प्रसिद्ध झालं त्याच्यानंतरच्या कोणत्याही तारखेचं चालेल. सर्टिफाईंग दॅट द कॅन्डिडेट बिअर्स गुड मॉरल कॅरेक्टर इन द प्रोफॉर्मा given with this advertisement form A, said respectable person should not be close relative oblique friend of the candidate, म्हणजे जे काही आदरणीय व्यक्ती असतील त्या तुमच्या जवळच्या नातेवाईक किंवा मित्र नसावे असं त्यांनी दिलेलं आहे. तर ते 2 कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचे आहेत. पण अशा व्यक्तीचं ज्यांची स्टॅम्प असतो त्याच व्यक्तींचं. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट इश्यूड बाय द गव्हर्नमेंट ऑफिस. अशा एखादा उमेदवार जर शासकीय सेवेमध्ये असेल आणि त्यांनी जर अर्ज केलेला असेल आणि त्यांनी जर त्याच्या ऑफिसची परवानगी घेऊन अर्ज केलेला असेल, तर त्यांच्या ऑफिसकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट एक्सचेंज रजिस्टर, जर तुम्ही एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर ते द्या, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. एनी अदर डॉक्युमेंट टू सपोर्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड इन द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, म्हणजे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये एखादी माहिती दिलेली असेल तर त्याला सपोर्ट करणारं इतर कोणतेही डॉक्युमेंट. आणि शेवटी एनी अदर डॉक्युमेंट इफ आस्क्ड बाय द रजिस्ट्री, म्हणजे जेव्हा कोर्टाकडून मागवण्यात आलेलं सांगण्यात आलेलं कोणते डॉक्युमेंट ते लावायचं आहे. तर मी जो सिक्वेन्स सांगितला त्या सिक्वेन्सनुसारच तुम्ही डॉक्युमेंटची फाईल तयार करा. ओरिजिनलची फाईल वेगळी आणि झेरॉक्स कॉपी असलेल्या 2 फाईल करा. आणि प्रत्येक म्हणजे झेरॉक्सवर सर्वात खाली तुमची सही असली पाहिजे हे पण लक्षात ठेवा. 2 पासपोर्ट फोटो पण सोबत असू द्या आणि आधार कार्ड, पॅन कार्डसुद्धा ओरिजिनल आणि झेरॉक्स याच्यात जरी दिलेलं नसेल तरी ते सोबत असू द्या. तर असे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. आणि शिपाईसाठी कोणते लागणार आहे त्याची वेगळी माहिती मी तुम्हाला देतो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच.